श्री गणेशाय नमः. तर आज तुम्हाला मी माझ्या फ्रीजमध्ये काय काय ठेवले हे दाखवते. तर हे बघा, हे आहे आलं. तर मी हे चटणीसाठी आलं आणलेलं आहे. तर अर्धा किलो आलं आहे म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. ही झेंडूची फुलं देवाला घालण्यासाठी आणि ते रवा आहेत. तर कुरवड्या घालण्यासाठी रवा आणलेला आहे. आणि हे आहे कढीपत्ता बघा. तर झाड इतकं मोठं आहे आमचं, उंच गेले की हाताला कढीपत्ता येत नाही, त्यामुळे मी असा काढून ठेवते. तर ह्या डब्यामध्ये बघा शिजवलेले मूग आहेत, त्याची मी आमटी बनवणार आहे. आणि इथं बघा वांगी आहेत, तर वांग्याची भाजी बनवणार आहे. तर वांगी देखील काढून घेते. आणि इथं आहे पपई. तर मोठ्या देखील बघा पपई हवा होता म्हणून मी बाजारातून पपई आणला होता. तर पपई बघा किती छान असा कलर आलेला आहे, पिकला देखील. तर मी वरती काढून ठेवते म्हणजे नंतर कट करायला येईल. लगेच कट केला तर खूपच मग गार लागतो. तर हे आहे बघा तूप. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तूप दाखवलं होतं, त्यामध्ये तुम्हाला ते करपल्यासारखं काळं दिसत असेल, पण नव्हतं, ते खूप छान झालं होतं. तर बघू शकता घट्ट झाल्यानंतर कसं पांढरं खडं असं झालेलं आहे. आणि अलीकडे इतकं भेसळयुक्त पदार्थ मिळतात बाजारात की जितकं शक्य होईल तितकं आपल्याला घरीच बनवलेलं चांगलं असतं. तर बघा, अंघोळ केल्यानंतरचं माझं किचनमध्ये आल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे किचनमधल्या सगळ्या खिडक्या उघडायचं. खिडक्या उघडल्या की कसं वातावरण अगदी फ्रेश असं वाटतं, बाहेरचा सूर्यप्रकाश आत येतो, त्यामुळे घरात सगळीकडे प्रसन्नता अशी पसरते. आज मी तुम्हाला फ्रीज दाखवायच्या नादाला लागली, त्यामुळे खिडक्या उघडायच्या राहून गेल्या. तर आता बघा, पहिला माझं गॅस कट्टा, स्वयंपाकखोली वगैरे सगळं झाडून घेते. त्यानंतर मग बाकीच्या माझ्या कामाला सुरुवात होते. त्यानंतर बघा मी असं गॅस कट्ट्यावरती थोडं पाणी मारून घेते आणि त्यानंतर कपड्याने सगळं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते. त्यानंतर बघा जेव्हा स्वयंपाक सगळा आवरतो, स्वयंपाक झाल्यानंतर मग गॅस कट्टा वगैरे सगळा धुवून काढते. तर तुम्ही कसं करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर ते बघा माझा गॅस कट्टा सगळा पुसून झालेला आहे. आता गॅसला हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून आरती ओवाळून घ्यायची आणि धूप लावायचा. ही इतकी सगळी कामं झाल्यानंतर मगच माझ्या स्वयंपाकाला सुरुवात होते. तर हे माझं सकाळचं रुटीन आहे. तर तुमचं रुटीन कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे बघा, रात्री मी दही लावलं होतं, तर ते दही फ्रीजमध्ये ठेवून देते. कारण ऊन इतकं आहे की तासभर जरी दही बाहेर राहिलं तर उन्हामुळे आंबट होतं. तर बघा ह्या दोघांचं इथं कसं भांडण चालू आहे. हिला करून दाखव बघू. हिला करून दाखव बघू. हिला हिला आज मला स्वयंपाकामध्ये काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं आहे. तर त्याचं कारण काय हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर आजचा व्हिडिओ बघा खूपच मोठा होत होता म्हणून मी 2 भागामध्ये एक व्हिडिओ केलेला आहे. आज आणि उद्या देखील आजचाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर इथे बघा मी स्टीलचे जे डबे होते ते डबे भरून ठेवले होते. काल नळाला पाणी आलं होतं, तर त्या डब्यातलं पाणी बघा मी हंड्यामध्ये घेणार आहे. आणि पाठीमागं मागच्या खोलीमध्ये जिथे मी शिवायला बसते आणि जिथे गौरी देखील अभ्यासाला बसते तिथे एक छोटासा ढेरा ठेवलेला आहे. छोटा म्हटलं तरी एक हंडा त्यात पाणी मावतं. तर त्या ढेऱ्यातलं पाणी संपलेलं आहे. तर त्या ढेऱ्यामध्ये ओतण्यासाठी मी असे डबे भरून ठेवते. कारण आमच्या इकडं बघा 8 दिवसातून एकदा पाणी येतं, त्यामुळे इतकं पाणी उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी किंवा आता आपले सांडगे पापड वगैरे सुद्धा चालू आहेत, त्यामुळे पाणी भरपूर लागतं. म्हणून मी जितकं डबे वगैरे काही रिकामे असतील ते सगळं भरून ठेवते. आणि इथे गॅसवरती बघा भात शिजायला टाकलेला आहे. मी नेहमी कुकर लावत नाही, कधी तरच लावते. कारण आमच्या घरामध्ये भात देखील खूप कमी लागतो आणि आमटी देखील खूपच कमी लागते. भाजी चपाती झाली की झालं, कोण जास्त भात आमटी खायला बघत नाहीत. त्यामुळे अगदी थोडासा भात आणि थोडीशी आमटी करायची असते, त्यामुळे कुठं कुकर लावायचं म्हणून मी गॅसवरती शिजवत असते. तर इथं बघा रोज वापरात घेतलेलं मीठ संपलं होतं, त्यामुळे मी डबा घासायला घेतला होता. तर आता डबा स्वच्छ वाळलेला आहे, तर त्यामध्ये मीठ काढून घेतलं. तर बघा मी 8-10 दिवसांनी संपल इतकंच मीठ काढून घेते, म्हणजे कसं डबे घासायला येतात, म्हणजे डबेसुद्धा स्वच्छ राहतात, एकवर घासायला येतात. तर इथे बघा तांब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पाणी मी सूर्याला घालणार आहे. तर बघा मी सूर्याला पाणी घालून आले. त्यानंतर मी इथं मला पाणी पिण्यासाठी घेतलेलं आहे. रोज मी उठल्या पहिला पाणी पिते, पण आज कामाच्या गडबडीत पाणीच प्यायचं विसरून गेले. उन्हाळा इतका कडक आहे की अर्ध्या तासाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाणी हे नेहमी बसूनच प्यावं, कारण उभा राहून पाणी पिलं की गुडघेदुखी चालू होते. तर इथं पाणी पिऊन झालेलं आहे. त्यानंतर मुलांना बघा सुट्टी पडली शाळा, त्यामुळे मॅगी हवी होती म्हणून मी इथं त्यांच्यासाठी मॅगी बनवत आहे. तर मी मॅगी कशी बनवते बघा, पातेल्यात तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडा कांदा टाकणार, टोमॅटो टाकणार आहे, थोडीशी चटणी. त्यानंतर मॅगीमध्ये जो मसाला असतो तो मसाला टाकून घेणार, त्यामध्ये पाणी ओतायचं
आणि पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये मी मॅगी टाकून घेते. तर मी अशा पद्धतीने मॅगी बनवत असते. तर इकडे मी दुसऱ्या साईडला चहा देखील ठेवून घेतलेला आहे. तर बघा, जोपर्यंत आपण चहा पित नाही तोपर्यंत काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी इथे चहा ठेवून घेतलेला आहे. मी बऱ्याच वेळा म्हणते की चहा बंद करायचा 1-2 दिवस बंद पण करते, पण बंद काय करायचा होत नाही. तर उन्हाळा देखील इतका आहे, पण थोडासा का अर्धा कप का असं चहा लागतोच. तर इथं चहा ठेवलेला आहे. चहा देखील आता इथं शिजलेला आहे, तर मॅगी देखील होईलच. तर बघा, मॅगीचे म्हणा किंवा आपले जे मसाल्याचे पॅकेट असतात किंवा बाकीचं काही प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिकची कागदं ते असतात, ते आम्ही असं कचऱ्यामध्ये टाकून देत नाही. तर ते एका पिशवीत भरून ठेवतो. ती साठली की मग चुलीमध्ये आम्ही ती घालून जाळतो. तर आंघोळीचं जे पाणी असतं ते जाळून टाकतो, कारण मग कचरा ते भरपूर कागदाचाच कचरा सगळा होतो. त्यामुळे ते सगळं आम्ही कागद प्लॅस्टिकचे जाळतो. तर इथे बघा, मुगाची उसळ बनवण्यासाठी मी मूग शिजवले होते. तर ते भरपूर झाले होते, तर त्यातले जे शिल्लक राहिले होते ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर त्याची मी आता आमटी बनवून घेणार आहे. आणि इथे बघा, हे बटाट्याचे आहेत काप, ते रात्री मी बनवले होते. तर तोंडी लावण्यासाठी हे बटाट्याचे काप खूप छान लागतात आमच्या घरामध्ये. तर आणि अगदी चटणी मीठ टाकून हे होतात, तर खूप काही याला करायची आवश्यकता नाही. अगदी 2 मिनिटात हे काप होतात आणि जेवणसुद्धा या कापाबरोबर खूपच छान आणि चविष्ट लागतं. तर एक गॅसवरती मॅगी शिजते, तर एक गॅसवरती मी आमटीला फोडणी टाकलेली आहे. तोपर्यंत मी चहा पिऊन घेते. या तुम्ही सुद्धा चहा प्यायला. तर बघा, सगळा स्वयंपाक माझा आवरलेला आहे. तर इथं मी थोडासा शिरा बनवून घेत आहे, कारण आज आहे आमच्या सासरी बुवांची पुण्यतिथी. तर आमच्या इकडे बघा, पहिलं श्राद्ध, दुसरं श्राद्ध, 10वं श्राद्ध असं म्हणतात. तर जवळजवळ 21वे श्राद्ध असेल. तर पहिली 2-3 श्राद्ध ही मोठ्याने करतात आमच्याकडे, नंतर फक्त फोटो पूजला जातो. तर मी ते बाकीचा स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आणि आता फक्त निवदापुरता शिरा केलेला आहे, कारण आता कोणी गोड खाणार नाही. तर संध्याकाळी मी काहीतरी वेगळं गोड बनवेन आणि तात्यांना देखील तो नैवेद्य दाखवला जाईल. तर आम्ही आमच्या सगळ्यांना तात्या म्हणतो. मी सगळे तात्या म्हणतात म्हणून मी देखील तात्याच म्हणते. तर त्यांना देखील तो नैवेद्य दाखवणार. तर दाखवते तुम्हाला मी संध्याकाळी देखील काय बनवणार आहे ते. आणि उन्हाळा खूप जास्त असल्यामुळे सारखं तहान लागते, त्यामुळे पाणी इथं पिऊन घेतो. तुम्ही देखील सारखं अर्ध्या तासाला पाणी पीत जावा, कारण खूप ऊन आहे. कारण आपण काम करत बसतो आणि आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण अर्ध्या तासाला एक ग्लास का असताना पाणी तुम्हाला प्यायलाच हवं. तर इथे बघा, शिरा आता बनवून तयार झालेला आहे. तर बघा, इथं खाली मी सगळे डबे काढलेले आहेत वरचे, कारण जुन्या वगैरे सगळ्या कुरवड्या, शाबूचे सांडगे वगैरे ते सगळं थोडं होतं. शेवाळे वगैरे ते सगळं एकत्र भरून ठेवायचं होतं मला. एका कॅरीबॅगमध्ये घालून थोडं राहिलेलं ते एका डब्यामध्ये मावतं. आणि मग बाकीचं जे आता नवीन केलेलं आहे किंवा मी अजून थोडंफार करणार आहे ते देखील घालायला डबे रिकामे पाहिजे. त्यामुळे मी डबे सगळे घासायला इथं काढलेले आहेत. आणि सगळं मी थोडं जे राहिलेलं आहे, शाबूची सांडगे म्हणा, कुरवड्या म्हणा, पापड म्हणा, ते सगळं मी छोट्या कॅरीबॅगमध्ये बांधून एकाच डब्यामध्ये ठेवणार आहे. आणि बाकीचे 4 डबे रिकामे करून त्यामध्ये मग हे सगळे नवीन सांडगे पापड भरायचे. माझं हे डबं वगैरे काढण्याचं, सांडगे पापड भरून ठेवण्याचं काम चालू आहे. तोपर्यंत आई तिकडं बाहेर तात्यांच्या फोटोची पूजा करून घेत आहेत. तुम्हाला ते देखील दाखवते. ह्याचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आजच्या दिवसाचाच आहे, ह्याच्या पुढचाच आहे. खूप मोठा होतोय म्हणून मी 2 भागामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे. तर बघा, एवढे डबे आहेत, तर प्रत्येकात थोडं काहीतरी ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळे डबेसुद्धा अडकून बसलेले आहेत. त्यामुळे मी सगळं डब्यातलं काढलं आणि एकच मोठा डबा आहे, त्यामध्ये सगळं भरून ठेवलं. आणि बाकीचे 4 ते 5 डबे बघा इथं रिकामे झालेले आहेत आणि ते आता घासायला ठेवणार आहे. ते वाळले की मग उद्या जे आपण सांडगे पापड बनवलेले आहे ते त्यामध्ये भरायचं आहे. हे जे मी आता ऑरेंज कलरचे जे सांडगे यामध्ये भरलेले आहेत, ह्या कुरवड्या मी 1 आठवड्याआधी घातलेल्या होत्या. ते त्याचा व्हिडिओ देखील आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर खूप छान अशा झाल्या तांदळाच्या. तर तांदूळ भिजत वगैरे काही घातला नव्हता, नुसतंच तांदूळ दळून आणला होता आणि त्याच्या कुरवड्या बनवल्या. तर खूप छान असं झाल्या आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर बघा, आता तात्यांचा फोटो आईने पुजला आहे. तर इथं बघा काय नैवेद्य घेतलेला आहे बघा. तर भात आहे, शिरा आहे, वांग्याची भाजी आणि सांडगे आहेत तळलेले. तर चला आता नैवेद्य दाखवून घेऊया. तर तुम्हाला दाखवते मी फोटो देखील कसा पुजला आहे.
तर बघा स्वयंपाक वगैरे आवरला, नैवेद्य दाखवला, तर सगळा घरभर पसारा बघू शकता तुम्ही. स्वयंपाक खोलीत काही जास्त नाही, कारण मी सारखं काढत असते. तर हॉलमध्ये बघू शकता सगळीकडे तसंच पडलेलं आहे. तर तो आता सगळा पसारा आवरून घ्यायचा. तर तुम्हाला किती वाजले दाखवते. तर आता जवळजवळ 11 वाजायला आलेले आहेत. आज थोडा लेटच झाला आहे सगळ्या कामाला. त्यानंतर बघा मग मला शिवायला देखील बसायचं आहे, कारण लग्नाचं सीझन आहे. तर इथला सगळा पसारा मी आवरला आहे स्वयंपाकघरातला. तर हॉलमधला आता आवरून घेते. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.